राहुल दादा, असे दुखी आत्म्यासारखे का बसले तुम्ही? नाही. हं? तुम्हाला काय वाटतं, या लॅबमध्ये काय बदलायला पाहिजे सांगा तुम्ही, तुमचा रिव्ह्यू द्या. जरा जास्त हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग ट्रॅव्हल विथ स्वाती. मी समहाऊ संडेला ब्लॉग पोस्ट नाही करू शकली कारण की आमच्या इथे लाईट वगैरेचा इश्यू होता आणि माझं एडिट पण करून नव्हतं झालं. तर संडेचा ब्लॉग मी आज पोस्ट करेन वेनसडेला. आणि म्हणजे मी आज वेनसडेला शूट करते, तर मी आज ब्लॉग पोस्ट करेन. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन्स आहे, त्यामुळे थोडं सगळे जास्तच नर्वस असते. तर मला आज काही कंटेंट शूट करायला भेटेल नाही माहीत नाही, बट तरी मी ट्राय करेन. आणि मी काल रात्री ॲक्सिडेंटली माझं फेस घालून घेतले. इथे दिसत असेल तेल उडालं गरम खूप जास्त. तर आता खूप जास्त जळत आहे, तर काय माहिती कधीपर्यंत होईल. मला एवढं काही वाटत नाही आहे, पण खूप जास्त जळतं आहे त्यातून लागणार. तर आता कॉलेजसाठी रेडी होऊया, कारण की मला प्रेझेंटेशन्स पण माझ्या लॅपटॉपमध्ये घ्यायचे आहेत सगळ्यांचे. आणि सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. खरं तर मला पण नाही समजलं की माझ्या चेहऱ्यावर एवढं जास्त तेल कसं उडलं. पण तुम्हाला तर माहिती आहे, मी ज्या गॅसवर कुकिंग करते आईच माझ्या चेहऱ्याच्या इतक्या हाईटचं चेहऱ्याच्या हाईटचं. आणि किचनवर ठेवल्यानंतर ते बरोबर फ्रंट टू फ्रंट येतं. त्याच्यात काही तेलामध्ये पाणी पडलं माझ्याकडे होतं. तर त्यामुळे तेल उडलं माझ्या हातावर पण उडलं, पण हातावरचं एवढं काही वाटत नाही, ते ठीक आहे. पण चेहऱ्यावर उडलं तर खूप जास्त बर्न करतं. आणि मला त्या टाईमला सुचलं पण नाही मी काय लावू काय नाही. म्हणजे आईस वगैरे नव्हतं इथे, आणि त्यात जाण्याच्या गरमीमुळे बरंच जास्त आग मारते ते काय. ते फक्त ते लवकर जायला पाहिजे, कारण ते ऑलमोस्ट एवढा म्हणजे चांगलाच. अजून तर घरच्यांना माहीत नाही, घरच्यांना माहीत झाल्यानंतर माहीत नाही मला किती शिव्या खावा लागतील. पण चला, त्यांना एक्सपिरियन्स देऊ शकतो आपण, एकला एक्सपिरियन्स देतोय. मला कॉलेजला आज म्हणजे आज प्रेझेंटेशन आहे आमचा. हाफ ऑफ तो माझा रोल नंबर आय गेस लास्टला येतो, अराउंड लास्टच. हां, लास्ट थर्ड नंबर आहे. तर आमचे प्रेझेंटेशन तर आज होणार नाहीत आणि एका दिवसात एवढं प्रेझेंटेशन पॉसिबल नाही आहे. पण बाकीच्यांचे तर आहेत. आणि सध्या तरी आमच्या क्लास सगळ्यांचे प्रेझेंटेशन माझ्या पेनड्राईव्हमध्ये येतात. माझ्याकडेच पेनड्राईव्ह आहे फक्त. तर सगळ्यांचे प्रेझेंटेशन्स घ्यायचे आहे. सगळ्यांचे ऑलमोस्ट पीपीटीज रेडी आहेत, आणि माझी पीपीटी अजून इन प्रोग्रेस आहे. म्हणजे होते आहे ऑलमोस्ट, बट थोडे फायनल टचेस द्यायचे. तर ते दिल्यानंतर माझी पण माझं उद्याच होईल, त्यामुळे मी रिलॅक्स थोडीशी. फक्त भाई मेरे साथ कुछ उलटा उतर येत आहे, तसं काही व्हायला नको. तर माझं आणि म्हटलं मी काय करणार, कारण की लास्ट टाइम पण माझं तसंच झालं. माझे प्रेझेंटेशन लास्टला होते, त्यामुळे मग मी एवढी रिलॅक्स राहते. आणि सरांनी काय माहिती काय गेले सर्व एका दिवसात पण, त्यामुळे जास्त एका दिवसात प्रिपरेशन तशी रेडी केलं. ठीक आहे, ते प्रेझेंटेशन चांगलं झालं. आता आजचं बघूया कसं होतं सगळ्यांचं, कारण की मी सुद्धा स्वतः एवढी नर्वस आहे त्या प्रेझेंटेशनसाठी, कारण की आहे थोडं जास्तच टफ. भाजी वगैरे बनवून झाली, आमची टिफिन बनवून झाला आहे लंचसाठी. मी आज लेटच उठले आहे गेस. म्हणजे मी दररोज तर 6:30-7 पर्यंत उठते, पण आज मी 7:30ला उठले. आणि रात्री झोपले पण लवकर होते. मी माझी तब्येत थोडीशी मला म्हणजे वीक वाटत होती, खूप जास्त वीक वाटत होतं, काय माहीत नाही का. आणि दिवसभर लागतात म्हणजे दोन्ही डोळ्यांचे खालचा खराब होऊन जाते कसं. पण ठीक आहे, आता आलो एवढ्या लांबपर्यंत. वी आर टू फार टू गुड. हे तर क्विट पण नाही करू शकत काही. कसं चाललंय कसं चालू द्यायचं. आणि आज दिवसभरात बघूया काय काय होतं. सो वेलकम बॅक अगेन. तुम्हाला लास्ट व्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर मी कसं करते, म्हणजे माझ्याकडे सेटअप वगैरे काही नाही आहे. म्हणजे स्टार्ट करते की व्लॉग डेली टाकता येईल असं. डेली नाही म्हणजे आठवड्यात मला डेली तर शूट करता येणार नाही, कारण की रोजचे तेच बोरिंग लाईफ. कॉलेज उठा, जेवण बनवा, कॉलेजला जा, काहीतरी करा तिथे आणि या परत. तर लाईफ सध्या लूपमध्ये चाललेलं आहे. तसं काय असं नवीन ॲडव्हेंचर्स नाही, बट हां, अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी नक्की ॲडव्हेंचरस बघायला भेटणार आहे. ॲडव्हेंचरस नाही, ते सरप्राईज राहणार आहे. तर
बघूया. अजून तरी आता माझे एक्झाम्स पण आहेत. 1-2 तारखेपासून अजून टाइम टेबल नाही आलं. बट आहे 2-3 तारखेपासून एक्झाम आहे जूनच्या. तर जूनच्या मिडल ऑफ म्हणजे पुढे प्रेझेंटेशन्स पण आहेत परत. आणि जून एंडपर्यंत ऑलमोस्ट मी फ्री राहील. आणि जून एंड नंतर मग बघूया जून एंडलाच काय करू. ते पण माझ्या फ्रेंड्सचं पण चाललंय काहीतरी त्यांचं काय माहिती काय चाललंय त्यांनाच माहिती असतं. पण तरी हां, मी एवढं एक क्लू घेऊ शकते की वी वर गोइंग ऑन सरप्राईज ट्रिप. तर बघूया. ते माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे. पण ठीक आहे, चलो देखते हैं क्या होता है. कारण की मी काहीतरी प्रिडिक्ट करत बसले की मग जास्त ओव्हरथिंक करता मी प्रिडिक्शनच्या नादामध्ये ते वेगळीकडेच जातं काहीतरी. तर त्यापेक्षा तसं करलं चांगलं. पण थोडीशी एक्साइटेड तर आहे. मला तर असं झालंय भाई हे उन्हाळा कधी संपेल आणि कधी पावसाळा चालू होईल. कारण की खूप जास्त ऊन आहे आणि ह्या उन्हामुळे मी खूप जास्त करावंच नाही वाटत काही तिथे मला सवयसाठी. पावसाळा चालू झालं खूप फ्रेश वाटेल नाही. पण मला पावसाळ्यात तर तसंच होतं. ढगाळ वातावरण बघितलं की मला कसं तरी होतं. बट ठीक आहे, उन्हाळा संपला पाहिजे यार. मला असं हिवाळ्यामध्ये थोडी थंडी कमी हो, उन्हाळा लवकर लाग. उन्हाळ्यामध्ये ऊन कमी हो, पावसाळ्यामध्ये पाऊस कमी हो, थंडी लाग. माझं असं चालू राहतं. म्हणजे मी सॅटिस्फाईड नाही आहे माझ्या लाईफमध्ये अजून तरी. बट ठीक आहे. बघूयात काय आहे, काय नाही. आज तर अजून तर 9 वाजले आणि माझ्या पोळ्या बाकी आहेत. माझी भाजी वगैरे बनून झाली, लंच वगैरे झालं आहे. आणि मला प्रत्येक पोळ्या बनवते तर मला लॅपटॉप क्लीन करायचा म्हणजे बिचारा जास्त धूळ खात पडतोय दररोज. कारण की मी ओपन करते, काम करते, त्याच्यावरून तसंच ठेवून देते. त्याला क्लीनच नाही करत आहे. आणि तर त्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. नाही तर पप्पा माझी काळजी घेतील चांगलीच. तर ठीक आहे. केलं. आता तरी मी हे करते की पोळ्या म्हटलं तर मी करते कॉलेज वगैरे थोडं प्रेझेंटेशनचं टाईम भेटला तर मी ती पीपीटी पण बनवते थोडीशी बाकी मग बाकी तर कॉलेजमध्येच होईल. बाय, सी यू इन कॉलेज. फायनली आय एम रेडी फॉर प्रेझेंटेशन. ऑटोची वाट बघतो, ऑटो येईलच इतक्यात. खाली येऊन थांबलाय मी बट ऑटोच नाही आला. बन तर खूप करतोय हे काही ना. भाई एवढं उन्हामध्ये लेकर सायकल कशी चालवत आहे. आय गेस इट्स सेकंड डे. मी काल प्रेझेंटेशन नंतर मी शूट नाही केले असतं. बट आज वेनेसडेला मी वेनेसडे आज थर्सडे ॲक्च्युली. वाव, मला डेज सुद्धा लक्षात नाही. थर्सडेला मी ब्लॉग शूट करते. कालचा वेनेसडेचा अर्धा पार्ट टाकेन आणि आज थर्सडेचा अर्धा पार्ट टाकेन. आणि फायनली माझ्या मम्मीला कळलं की मी एवढा बाल जाऊन घेतलाय तर जरा जास्त राहुल असे दुःखी आत्म्यासारखे का बसले तुम्ही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून कोणी म्हणणार नाही तुम्ही दुःखी आत्मा नाही असं. तुम्ही असे चेहरा पाडून बसले. राहुल, तुम्हाला काय वाटतं ह्या लॅबमध्ये काय बदलायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या लॅबमध्ये काय बदलायला पाहिजे सांगा तुम्ही आन्सर येऊ द्या. लवकर बोला. काय ओपिनियन तुमचं या लॅबमध्ये अजून काय बदलायला पाहिजे. एक लॅब 2 लॅब झाले पाहिजे तेच नाही. काल मी माझं पण प्रेझेंटेशन झालं काल. तर काल मला काय ब्लॉग शूट करायला टाइम नाही भेटला. काही रेकॉर्ड वगैरे काही केलं नाही तर मग आज मी रेकॉर्ड करते. तर आज लेक्चर्स वगैरे झाले नाही तर डायरेक्टली कॉलेजमध्ये कॉलेजमधनं बाकीचं शूट करते. ठीक आहे. आणि मम्मीचा कॉल आलेला. मम्मीने काय माहित नाही तिला कुठून कळलं. मे बी माझ्या बहिणीने सांगितलं तिला की मी चेहरा जाळून घेतलाय तर तिने मला सकाळी सकाळी म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये तेव्हा तिचा कॉल आलेला
तर मला अशा एवढ्या शिव्या पडल्यात ना, पण ठीक आहे, मला थोडं जळतंय ते, बट काही होत असतं. आणि आता लंच ब्रेक झालाय, लंच करायला जायचंय. माझे फ्रेंड्स येत आहेत, त्यांचं काहीतरी काम चालू आहे क्लासमध्ये, थांबलेत. तर मी बॉटल वगैरे पण टाकली. आज तर तशी सकाळपासून माझी तब्येत पण खराब होती, पण तरी मला रिसर्चचं थोडं काम होतं, त्यामुळे कॉलेजला यावं लागलं. हॅलो उमेश सर. हां. फायनली आमचे प्रेझेंटेशन्स झाले आज, आणि आता उद्या म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आहे. तर झालं तर चाललो आम्ही रूमला जातो, आणि उद्याच्या एक्झामची तयारी करावी लागेल भयानक, कारण की आज जरा मॅमचं टेम्परेचर वाढलेलं. तर चांगली ॲटलिस्ट चांगलं तर प्रिपेअर करावं लागेल, कारण की त्या पुढच्या स्ट्रिक्ट आहे, तर त्या चांगलेच घेतात. माझे फ्रेंड्स कुठे राहिले, जायचंय रूमला, अभ्यास करायचा आहे. Please. Thank you. प्रेझेंटेशन झाले आहेत सगळ्यांचे. उद्यापासून आमचं प्रॅक्टिकल एक्झाम आहे. तर मी आता 4 वाजल्यानंतर रूमला आले, तर आता थोडा वेळ फ्रेश होते, देन झोपते थोडा वेळ, देन कारण की अभ्यास पण करायचा आहे मला लॅब एक्झामचा. मला एडिट वगैरे करायला पण टाईम भेटेल की नाही माहिती नाही, कारण की एक्झाम्स आहेत आमचं. आता टाइम टेबल वगैरे पण नाही, एवढा दिवस टाइम टेबल नव्हतं, तर आता टाइम टेबल वगैरे पण आलं आहे, तर थोडंसं सिरियसनेस दाखवावं लागेल एक्झामच्या बाबतीत, कारण की लई निष्काळजीपणा करून फायदा नाही आहे. चलो देखते हैं अभी, होता है फ्रेश वगैरे होते मी नंतर झोपते थोडा वेळ, झोपल्यानंतर उठेल, थोडंसं वगैरे खाईल, अभ्यास करत असेल, आजचा दिवस तर अभ्यासातच जाईल. तर मी काल एक अपलोड केला आहे ब्लॉग, मग कसं आलं सांगा कमेंटमध्ये, कळायला नक्की.